आणि कसलं ऑपरेशन त्यांचं काय आहे, कसलं ऑपरेशन आहे? प्रताप सरनाईकांना जे एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं ते पण काढले गेले. फडणवीस, माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतायत. रोज रोज त्यांचा अपमान होतोय, रोज त्यांचा ऑपरेशन करतायत. हा जो आहे शिंदे गट, हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधी कापून टाकला जाईल. पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची, ती हळूहळू सुजते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते. तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत. जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या. धनंजय मुंडेंच्या प्रकरणात पोटी प्रकरण हे त्यांचं वैयक्तिक आहे, मात्र त्यांच्यावरती घरगुती हिंसाचार केल्याचा अंशतः आरोप कोर्टाने मान्य केलेला आहे. अशा पद्धतीचा मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असल्याबद्दल नैतिकतेच्या माझं काही मत नाही याच्यावर. तुम्ही हा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला पाहिजे, अजित पवारांना विचारला पाहिजे. आमचा प्रश्न तुम्ही कशाला विचारता? किंवा इथे या देशात महिला आयोग आहे, राष्ट्रीय महिला आयोग आहे, त्यांना विचारायला पाहिजे. फार ताकदीचा महिला आयोग आहे ना भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातला. महाराष्ट्रात महिला आयोग आहे, त्यांनाही प्रश्न विचारा. लाडकी बहीण योजनेमध्ये 1 महिन्यात 5 लाखांची घट झालेली आहे सर. 4 चाकी आढळली तर योजना तुम्हाला मिळणार नाही, लाभ मिळणार नाही. हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जातात. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीयेत. निवडणुका संपलेल्या आहेत, बहिणींनी मतं दिलेली आहेत. 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत, पण आता पैसे नाहीयेत. त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील. नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं. चला सर, उद्योगपतींना त्रास देणाऱ्यांच्या विरोधात मोकुगा लावा असं मुख्यमंत्री म्हणतात. धनंजय मुंडे यांच्यावरती अशा पद्धतीचे आरोप झालेले आहेत, त्यांच्या विरोधात कोणता गुन्हा दाखल होऊ शकतो? महाराष्ट्राच्या कालच्या निवडणुकीमध्ये अनेक उद्योगपतींकडून खंडण्या गोळा केल्या आणि या खंडण्या गोळा करणारे तुमच्या सरकारमध्ये आहे. जो शेकडो कोटी रुपये खर्च झाला तो काय त्यांच्या घरामध्ये नोटांच्या मशीन लावलेल्या नव्हत्या. उद्योगपतींकडूनच पैसे गोळा केले आणि जोर जबरदस्ती आणि धमक्या देऊन पैसे गोळा केलेले आहेत. देवेंद्रजी फडणवीस यांनी जरी भूमिका घेतली असेल तर ती त्यांनी अत्यंत त्याचं कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. महाराष्ट्रातला उद्योग बाहेर का चाललाय त्याला कारण इथे निर्माण झालेली दहशत, आणि दहशत निर्माण करणारे त्यांच्या सरकारमध्ये आहेत, सरकारच्या आसपास आहेत. मी त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो. आम्ही उद्धव ठाकरेंनी काल